नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पालक आणि शिक्षक हो. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. NMMS स्पर्धा परीक्षा पेपर 2 मधील गणित या विषयाला आपण सुरुवात केलेली आहे. आज आपण समांतर रेषा व छेदिका या नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एकाच प्रतलात असणाऱ्या व परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा म्हणतो. आकृतीत रेषा M आणि रेषा N ह्या दोन एकमेकींना समांतर असणाऱ्या रेषा आहेत. जेव्हा दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदणारी रेषा आपण काढतो त्यावेळी तिला छेदिका असे म्हणतात. आकृतीमध्ये L आणि M ह्या दोन रेषा दिलेल्या आहेत आणि N ही त्यांची छेदिका आहे. ती रेषा L ला A बिंदूत आणि रेषा M ला B बिंदूत छेदते. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता एकूण 8 कोन तयार होतात. रेषा M आणि रेषा N ह्या दोन रेषा आहेत, त्याला L ह्या छेदिकेने जर छेदले तर एकूण A, B, C, D, E, F, G, H असे 8 कोन तयार होतात. छेदिकेमुळे तयार होणाऱ्या कोनांचे प्रकार आपण पाहू. संगत कोन, यांना मी पायऱ्यांचे कोन सुद्धा म्हणते, कारण हे कोन पायरीवर असल्यासारखेच आहेत. याच्या एकूण 4 जोड्या तयार होतात. बघा, कोन A, कोन C, कोन B, कोन D, कोन H, कोन F, कोन G आणि कोन E. इथे असणारे जे कोन आहेत A, C, B, D, H, F, G, E या कोनांच्या जोड्यांना संगत कोनांच्या जोड्या असे म्हणतात. त्यानंतर अंतरकोन. अंतरकोन म्हणजे आतले कोन. यांच्या 2 जोड्या तयार होतात. बघा, कोन B, कोन C ही पहिली जोडी, कोन G आणि कोन F ही दुसरी जोडी. व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोनाच्या सुद्धा 4 जोड्या तयार होतात. 2 जोड्या ह्या अंतर्व्युत्क्रम कोनाच्या आणि 2 जोड्या ह्या बाह्य व्युत्क्रम कोनाच्या असतात. याला मी झेड वाले कोन सुद्धा म्हणते, कारण हे झेड या आकारामध्ये असलेले कोन असतात. बघा, कोन B आणि कोन F, हा B इथे आहे, F इथे आहे, हा झेड आहे. झेडच्या आतल्या बाजूला असलेले हे कोन आहेत. हा आंतरव्युत्क्रम कोनाची एक जोडी आहे आणि दुसरी आहे ती उलटा झेड काढल्यानंतर, म्हणजे इथे G आहे, इथे C आहे. कोन G आणि कोन C ही आंतरव्युत्क्रम कोनाची जोडी झाली. त्यानंतर बाह्य व्युत्क्रम कोन, म्हणजे हा A, हा झेड आहे, त्याचा बाहेरचा कोन आहे A आणि E. कोन A आणि कोन E. त्यानंतर कोन D आणि कोन H. इथे D आहे, इथे H आहे. विरुद्ध कोन तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. बघा, कोन A, G, कोन H, B, कोन C, E आणि कोन D, F एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. हे विरुद्ध कोनाच्या सुद्धा 4 जोड्या तयार होतात. जर दिलेल्या रेषा एकमेकींना समांतर असतील आणि एका छेदिकेने जर त्यांना छेदलं असेल तर तयार होणाऱ्या कोनांचे काही गुणधर्म असतात, ते आपण आता पाहू. इथे रेषा M आणि N ह्या दोघी एकमेकींना समांतर आहेत आणि L ही त्यांची छेदिका आहे. आता तयार होणारे जे संगत कोन आहेत ते एकमेकांचे एकरूप असतात. म्हणजेच कोन A एकरूप कोन C, कोन B एकरूप कोन D, कोन H एकरूप कोन F, कोन G एकरूप कोन E. त्यानंतर तयार होणारे जे अंतरकोन असतात ते एकमेकांना पूरक असतात. पूरक असतात म्हणजे त्यांची बेरीज ही 180 असते. म्हणजे कोन B आणि कोन C यांची जर आपण बेरीज केली
तर ती येणार आहे 180. तसेच कोन जी आणि कोन एफ ह्यांची जर बेरीज केली तर ती येणार आहे 180. समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे जे व्युत्क्रम कोन असतात ते एकरूप असतात. म्हणजेच कोन बी एकरूप कोन एफ, कोन जी एकरूप कोन सी, कोन ए एकरूप कोन ई आणि कोन डी एकरूप कोन एच. त्याचप्रमाणे छेदिकेमध्ये तयार होणारे विरुद्ध कोन हे एकमेकांना नेहमीच एकरूप असतात. कोन ए एकरूप कोन जी, कोन एच एकरूप कोन बी, कोन सी एकरूप कोन ई आणि कोन डी एकरूप कोन एफ. या गुणधर्मांचा वापर करून आपण काही उदाहरणे सोडवू. मित्रांनो, परीक्षेला प्रश्न विचारला जातो की रेषा टी समांतर रेषा एस आहे आणि रेषा यू ही त्याची छेदिका आहे, तर एक्स ची किंमत किती? बघा, आकृतीमध्ये रेषा टी आणि रेषा एस ह्या दोघी एकमेकींना समांतर असणार आहेत आणि यू त्यांनी दिलेली आहे छेदिका. या छेदिकेमुळे तयार होणारे हे जे दोन कोन आहेत त्यांना आपण आंतरकोन म्हणतो आणि समांतर रेषेला छेदिकेने छेदले असता तयार होणारी आंतरकोनांची जोडी ही काय असते? पूरक असते. आता या गुणधर्मांचा वापर करून आपण हा प्रश्न सोडवणार आहोत. बघा, आंतरकोन हे काय असतात? एकमेकांचे पूरक असतात. म्हणजेच जर मी हे दोन कोन घेतले 7x आणि 11x, तर यांची बेरीज माझी येणार आहे 180. आता हे समीकरण सोडवून घेऊ. 7x अधिक 11x म्हणजे आले 18x बरोबर 180. म्हणजेच x बरोबर 180 भागिले 18. इथे गुणाकारामध्ये आहेत, उजव्या बाजूला घेतले की भागाकारात जाते, बरोबर x बरोबर येणार आहे तुमची 10. आता फक्त x चीच किंमत काढायला सांगितले. जर तुम्हाला इथून पुढे जर विचारलं की ह्या दोन कोणांच्या किमती काढा, त्यावेळी त्याची किंमत घालून म्हणजे 7x बरोबर तुमची 7 गुणिले 10 बरोबर 70 येईल आणि 11x म्हणजे 11 गुणिले 10 बरोबर 110 ही काय येईल? या दोन कोणांची किंमत येईल. आता सोडवला त्याचप्रमाणे हा प्रश्न परीक्षेला विचारला गेलेला होता, पण त्यावेळी त्यांनी आकृती दिली नव्हती. बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनांच्या एका जोडीतील कोनाचे माप 2x आणि 3x असेल तर त्या कोनाची मापे कोणती? आकृती न देता त्यांनी हा प्रश्न विचारला होता. मी रफ आकृती इथे काढलेली आहे. दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत, एक छेदिका आहेत आणि त्या छेदिकेमुळे तयार होणारे जे दोन कोन आहेत त्यांची मापे आहेत 2x आणि 3x. आताच सांगितल्याप्रमाणे आंतरकोन हे एकमेकांचे पूरक असतात, म्हणजे त्यांची बेरीज 180 असते. 3x अधिक 2x बरोबर 180 येणार आहे. आता याच्यावरून आपण x ची किंमत काढू समीकरण सोडवून. 3x अधिक 2x म्हणजे 5x झाले. 5x बरोबर 180 म्हणजे x बरोबर 180 भागिले 5. x बरोबर 5 ने भागल्यानंतर 5 त्रिक 15, 5 सख्ख 30 म्हणजे x ची किंमत येणार आहे तुमची 36. आता ही किंमत दिलेल्या कोणांच्या मध्ये घालू. 3x बरोबर
3 गुणिले 36 108 आणि 2x बरोबर 2 गुणिले 36 36 दुणे 72 म्हणजे त्या कोणांची मापे असणार आहेत तुमची. तुम्हाला ओळीने विचारले 2x आणि 3x. पर्यायांमध्ये कधी कधी 3x चं उत्तर अगोदर दिलं जातं, त्यामुळे पर्याय बघताना नीट बघा. 2x अगोदर आहेत त्यामुळे तुमचं पहिलं येणार आहे 72 अंश आणि दुसरं येणार आहे 108 अंश. ही त्या दोन कोणांची मापे होतील. रेषा AB समांतर रेषा EF असल्यास M बरोबर किती? परीक्षेमध्ये तुम्हाला आकृती दिली गेलेली होती. बघा आकृतीमध्ये M ची किंमत काढायची आहे. M शी संलग्न असलेला कोण आहे तो 75 अंशाचा आहे आणि हा जो कोण दिलेला आहे तो काटकोनाचं चिन्ह आहे, म्हणजे हा किती असणार आहे 90 अंशाचा. रेषा AB आणि EF ह्या समांतर आहेत. जर ही रेषा मी थोडीशी वाढवली तर या समांतर रेषांना छेदणारी छेदिका तयार होईल आणि हा कोन आणि हा कोन हे दोघ जण काय होतील अंतरकोन होतील. मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे छेदिकेमुळे तयार होणाऱ्या अंतरकोनांची जोडी ही काय असते पूरक असते. म्हणजेच आपण असं करू शकतो 90 अंश अधिक M अधिक 75 बरोबर 180. बघा हा एक अंतरकोन आहे आणि हा सुद्धा अंतरकोन आहे. ह्या दोघांच्या मापांची बेरीज किती असणार आहे 180 असणार आहे. हे समीकरण सोडवून घेऊ. 90 आणि 75 यांची बेरीज करू. M अधिक 165 बरोबर 180. 165 उजवीकडे गेल्यानंतर वजा होतील, म्हणजे M बरोबर 180 वजा 165 म्हणजे M ची किंमत आली 15. मित्रांनो समांतर रेषेला छेदलेल्या छेदिकेमुळे तयार होणारे कोणाचे गुणधर्म जर तुम्हाला माहित असतील तर हे प्रश्न अगदी सहज तुम्ही सोडवू शकता. मित्रांनो 2019 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर रेषा Q आणि रेषा L समांतर रेषा M आहे. दिलेल्या कोणांच्या मापावरून तुम्हाला A आणि B या कोणांची मापे काढायची आहेत. आता जे दिलेल्या कोणांची मापे आहेत इथे बघा दिसतंय 37x - 7 आणि 31x अधिक 11 हे दोन कोणांची मापं तुम्हाला दिलेले आहेत. या दोन कोणांच्या मधलं असणारं नातं अगोदर आपल्याला शोधावं लागेल. त्यासाठी या दोन कोणांना मी नाव देते. इथे देऊया S ह्या सगळ्या कोणाचं आणि ह्याचं देऊया T. बघा हा जो कोन S आहे हा P आणि Q या दोन समांतर रेषांना जेव्हा L या छेदिकेने छेदतो त्यावेळी इथे तयार होणारा हा S आणि इथे मी जर नाव दिलं O हे दोन संगत कोन होतात आणि संगत कोन हे नेहमी एकरूप असतात. म्हणजे कोन S हा एकरूप कोन O असणार आहे. त्यानंतर रेषा L आणि M ह्या दोन्ही सुद्धा काय आहेत एकमेकींना समांतर आहेत. जर Q ही छेदिका घेतली, रेषा L आणि M ह्या समांतर आणि Q ही छेदिका घेतली तर कोन O आणि कोन T हे मला बाह्य व्युत्क्रम कोनांची जोडी भेटेल. बघा कोन O इकडचा आहे हा कोन आणि हा कोन T हा ही आहे ती काय आहे बाह्य व्युत्क्रम कोनांची जोडी आहे. यावरून कोन O बरोबर कोन T असणार आहे, कारण बाह्य व्युत्क्रम कोनांची जोडी एकरूप असते. आता या दोन्हींच्या वरून तुम्हाला समजेल की कोन S हा काय असणार आहे कोन T च्या बरोबर असणार आहे. म्हणजे दिलेले जे दोन कोन आहेत ते एकमेकांना एकरूप आहेत. आता हेच
काय करूया, जे आपल्याला आपण एस आणि टी दिलेलं आहे त्याच्याऐवजी काय घेऊया, कोणाची मापं लिहूया. 37x-7 बरोबर 31x अधिक 11. हे समीकरण सोडवून घेऊ. x ची पदं जवळ घेऊ. इकडे 31x हे काय आहेत, अधिक मध्ये आहेत, ते डावीकडे गेल्यानंतर वजा होणार, म्हणजे 37x वजा 31x बरोबर वजा 7 आहेत, ते उजवीकडे गेल्यानंतर अधिक होणार, म्हणजे 11 अधिक 7. 37x वजा 31x बरोबर 6x बरोबर 18, म्हणजे x बरोबर 6 ने भागलं 6 18, म्हणजे तुमची x ची किंमत आलेली आहे 3. आता ह्या किमती आपण s आणि t ह्या दोन्ही कोणांच्या मध्ये घालूया. बघा, कोण जर s काढला आपण, दोन्हीपैकी कुठलंही काढलं तरी ही दोघे सुद्धा काय आहेत, समानच आहेत. 37x वजा 7 बरोबर 37 गुणिले 3 वजा 7, 37 गुणिले 3 111, 111 वजा 7 म्हणजे 104. म्हणजे तुम्हाला या दोन्ही कोणांची मापं, याचं पण t बरोबर पण काय येणार आहे, 104 अंश येणार आहे, आणि s बरोबर पण काय येणार आहे, 104 अंश येणार आहे. आता आपल्याला a पर्यंत पोहोचायचं आहे. समांतर रेषा L आणि M वर P छेदिकेमुळे तयार झालेला S कोण S चा इथे असलेला जो कोण आहे तो संगत कोण आहे, म्हणून ह्या जागी मी S सुद्धा लिहू शकते, कारण संगत कोण एकमेकांचे एकरूप असतात. म्हणजेच कोण S आणि कोण A हे रेषीय जोडीतील कोण होतील. म्हणजेच S कोण S अधिक कोण A बरोबर तुमची बेरीज किती येणार आहे, 180 येणार आहे. त्यापैकी आपण कोण S काढलेलाच आहे, कोण S आलेला आहे 104. आता याच्यावरून आपण A ची किंमत काढू शकतो, म्हणजे कोण A बरोबर 180 वजा 104, म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 76. त्याचप्रमाणे कोण T चा विरुद्ध कोण इथे कोण T असू शकतो, म्हणजे ह्या विरुद्ध कोण एकमेकांचे काय असतात, एकरूप असतात. त्यामुळं हा जर T असेल तर हा पण T असणार आहे. आता अँगल T अधिक अँगल B यांची सुद्धा बेरीज 180 येणार आहे, कारण L आणि M या समांतर रेषामध्ये Q ही छेदिका आहे, आणि हे तयार होणारे जे दोन आहेत हे काय आहेत, अंतरकोन आहेत. यावरून कोण T अधिक कोण B बरोबर 180. आता कोण B काढू. कोण T ची किंमत आपल्याला माहित आहे 104 आहे, अधिक कोण B बरोबर 180, म्हणजे कोण B बरोबर तुमचं येणार आहे 180 वजा 104, म्हणजे कोण B बरोबर 76. यावरून मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की कोण A बरोबर 76 आणि कोण B बरोबर 76 अंश हे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न जरी बघायला खूप मोठा वाटत असला तरी सोडवायला खूप मजा वाटते. तुम्ही नक्की प्रयत्न करा असे प्रश्न सोडवायचे. मित्रांनो, समांतर रेषेला छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोणाचे गुणधर्म जर तुम्हाला माहित असतील, हे प्रश्न पटकन सोडवू शकता. यासाठी सरावाची फार गरज आहे. दिलेल्या प्रश्नांचा भरपूर सराव करा आणि चांगले मार्क मिळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक यू.